पंतप्रधान मोदीच खरे धुरंधर, मोदींवरच्या खालच्या पातळीवरीलची टीका निंदनीय, एकनाथ शिंदे यांनी हर्षवर्धन सकपाळ यांना सुनावलं. कांदा प्रश्नी सरकारचं शिष्टमंडळ बुधवारी दिल्लीला जाणार. केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांच्या सोबत चर्चा. मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली माहिती. कांद्याच्या मुद्द्यावरून मविया आक्रमक, चांदवडसह सोलापुरातही काँग्रेसचं आंदोलन. कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्यासाठी केंद्र सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय. कांद्याला प्रति क्विंटल 1580 रुपये दर मिळणार. डिझेलच्या दरवाढीमुळे एसटी भाडेवाढीची शक्यता बळावली. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले तिकीट वाढीचे संकेत. नीटच्या पेपर फुटी प्रकरणी मोटेगावकरचे पाय आणखी खोलात. मोटेगावकरची स्पेशल बॅच आता सीबीआयच्या रडारवर. शिवसेनेमध्ये पुन्हा एकदा अस्वस्थता असल्याची चर्चा. एकनाथ शिंदे अमित शहा यांच्या भेटीला गेल्यानं चर्चा बळावली. पुणे, नाशिक, संभाजीनगर या जागांवरून शिवसेना आणि भाजपामध्ये रस्सीखेच. मुख्यमंत्री फडणवीसांनी बोलावली आहे महायुतीची बैठक. जळगावातली विधान परिषदेची जागा लढवण्यावर स्थानिक नेत्यांचं एकमत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भूमिकेकडे लक्ष. अशोक खरातला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी. खरातला लवकरच नाशिक रोड कारागृहात पाठवलं जाणार. अशोक खरात नंतर नाशकात आणखी एका भोंदूवर गुन्हा दाखल. कमलेश अधिकाऱ्यानं फसवणूक केल्याचा आरोप. तळेगाव दाभाडे इथल्या तुळजाभवानी मंदिरात चोरी. देवीच्या चांदीच्या मुकुटावर चोरट्यानं मारला डल्ला. परळीच्या धर्मापूरमध्ये 2 गटात तुफान हाणामारी. भर रस्त्यात तलवारी काढून झाली मारहाण. पंढरपूरला देवदर्शनाच्या साठी कुटुंबियांवर काळाचा घाला. भीषण अपघातात आई आणि मुलाचा मृत्यू, 6 जखमी. माकडाचा 63 जणांवर हल्ला. कोल्हापूरच्या सोळांपूर गावातली घटना. जळगावात कडक उन्हात बांधकाम करणाऱ्या मजुरांचा मृत्यू. उष्माघातानं 2 मजूर दगावले. मीरा रोडमध्ये युवकावर ब्लेडनं हल्ला. बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर सोसायटीतल्या वादाचं रूपांतर हाणामारी.